नाही. त्यामुळे आम्ही त्यांना ह्या एक्स्टॉर्शनच्या बाबतीत अगेन्स्ट आम्ही आहोत. आम्ही त्यांना काही कुठला दमदाटी केली म्हणून आम्ही त्यांना काही पैसे देणार तर आता ते आम्हाला शक्यच नाही. ह्यापूर्वी त्यांनी 2दा ट्राय केला, ही 3रा ट्राय होता म्हणून ही गुन्हा दाखल केलेला आहे. काय सांगाल, तुमच्यावरती आरोप लागलेला आहे? मी वैभव दुर्योधन पाटील, मी राहणार वडवली. मी व्यवसाय करतो वडवली गावात. मंगेशी युनिव्हर्स वडवली गावात चालू आहे. याकरिता मी त्यांच्यासोबत 2 वेळा बैठका झाल्या. मला व्यवसाय कामधंदा मिळावा, गावातल्या स्थानिक मुलांना कामधंदा मिळावा याच्याकरिता त्यांच्यासोबत 2 बैठका झाल्या माझ्या. तुम्हाला व्यवसाय कामधंदा देतो बोलले आणि त्याच्यानंतर काय देण्याचा प्रयत्न काय झाला नाही. मग आता त्यांनी तुमच्यावर गुन्हा दाखल केला याची हो, माहिती? नाही आम्हाला काहीच माहिती नव्हतं त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. 10-15 दिवसा अगोदर हा प्रकार झाला होता, पण याच्यानंतर आता 20 दिवसानंतर गुन्हा दाखल झालाय हे आम्हाला आज माहिती पडलं. पोलीस स्टेशनवरून पोलीस आले तेव्हा माहिती पडलं. आम्हाला काहीच माहिती नव्हतं याचं. नेमकं काय प्रकार होता? काय नाही, याच्या आधी अगोदर आम्ही 2 वेळा बैठक झाल्या होत्या आमच्या. ही 3री मीटिंगसाठी आम्ही त्या बसण्यासाठी गेलो होतो. तर त्यांनी माहिती नाही, CCTV फुटेज आहे तिथे, त्यांनी चेक करावं तिथे काय दिसतंय का, आम्ही हप्ते मागतोय का काय मागतोय त्यांनी चेक करावं. काहीच नाही. हा चुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. महानगरपालिका आता निवडणुका येत आहेत 1-1.5 महिन्यावर. हा आमच्या अपोजिटवाले ते त्यांना मिळून चुकीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टीव्ही न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9320420420.